आदरणीय शेनकर सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले इतर सर्व सन्माननीय गुरुवर, त्याचबरोबर दुरून दुरून आलेले औरंगाबाद, पुणे आपले सर्व मित्र मैत्रिणी, आज हा योग किती दिवसापासून आपण चर्चा करत होतो की केवळ ग्रुपवर चर्चा चालायची की आपण गेट टुगेदर घेऊयात करून, परंतु प्रत्यक्ष हे काही अंमलात येत नव्हतं. आणि जेव्हा आपला मित्र गणपत जाधवने म्हणला की नाही आपल्याला यावर्षी गेट टुगेदर घ्यायचंच आहे, परंतु पुढाकार घ्यायचा कोण, हा खूप मोठा प्रश्न होता. कारण ही सर्व लावाजमा करायला वेळ देणं खूप महत्त्वाचं होतं. आणि आम्ही लोकलचे माणसं कोणी म्हणजे फोन करावा ना आम्ही उपलब्ध हो, त्यापैकी मी आहे. मग म्हणलं तुम्ही काय करू, एक प्राथमिक स्वरूपात आपण एक बैठक आयोजित करू आणि त्या बैठकीला किती रिस्पॉन्स भेटतो यार, त्यानंतर आपण त्याचं नियोजन पुढे करू. तर सर्वप्रथम आम्ही एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये जवळपास 20 जण आले असावेत. चिंचोलीहून जब्बार आला, वजीर आला, त्याच्यानंतर इथून बनसोडे आहे, अनंत आला, गणपत आहे, गंगाधर आहे, चंदू आलता, विके आलता, सतीश सुतार आले होते, एखादं विसरेल बरं का पांडू, अरुणचं नाव घेत एवढं. हा. मग तो पहिल्या बैठकीतला रिस्पॉन्स बघितल्यास असं दिसलं की अरे नाही, यांच्यामध्ये आहे उत्सुकता आहे यायची, म्हणजे हे सक्सेस होण्यासारखं आहे. त्यानंतर 9 तारीख ठरवावी, ती स्कॉलरशिपची परीक्षा आली, पुन्हा 16 ठरवावी, कोणाची तर काहीतरी अडचण आहे. पुन्हा 23 तारखेला आम्ही येऊन थांबलो आणि म्हणलं आता 23 तारखेला जरी कोणाची अडचण आली तर त्याच्या सहित किंवा त्याच्याशिवाय पण करायचं म्हणजे करायचं. आणि असं आम्ही 23 फेब्रुवारीला ही तारीख निश्चित. आणि आम्ही ठरवलं होतं की 1 महिना आपण ठरवतोय म्हणजे निश्चित कोणाची अडचण येणारच नाही. कारण की जर काही नियोजन असतील तर यापूर्वीच प्रत्येकजण त्याचे नियोजन करतातच त्या पद्धतीने. आणि बघताय तुम्ही किती सुंदर असा सोहळा पार पाडत आहे. आपण जेव्हा सगळे आपण पहिल्यांदा बघतो की सर्व गेट टुगेदर कुठं होतात, सगळे आपल्या मित्रांचेच होतात, त्यांच्याच एन्जॉय होतो त्यांची सगळं. परंतु गंगाधरनं कल्पना दिली की नाही आपण काय करूयात, आपल्या सर्व गुरुजनांना बोलूयात. आणि मला वाटतं माझ्या बघण्यातलं हे पहिलं गेट टुगेदर असेल की ज्याच्यामध्ये आपण सर्व आपल्या शिकवणाऱ्या सर्व सरांना प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंतच्या सर्व शिक्षकांना बोलवून आपण यथोचित सन्मान करूयात. आणि ते आपलं नैतिक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा सर्व सर येत होते तेव्हा जसं एखाद्या भुंग्याला या फुलावर बसू का त्या फुलावर बसू का त्या फुलावर बसू, तसं प्रत्येकाला वाटत होतं सर मला ओळखलत का, म्हणून प्रत्येकजण नमस्कार करत होता. म्हणजे कसं असतं सरांचं महासागरासारखं असतं. महासागरामध्ये विविध मासे असतात. फक्त ते विद्यार्थी असतात का सर सगळ्यांना ओळखू शकत नाही. चंदूसारखे गंगाधरसारखे मोजकेच सरांच्या तोंडात राहणार. परंतु सरांना माहीत आहे ही आपला विद्यार्थी आहे, हे आहे. तशा पद्धतीनं आपल्याला हे या सरांना भेटू का त्या सरांना भेटू हे असं गलबलून आलं होतं. आणि हा जो क्षण आहे तो हा प्रत्येकानं असं डोळे भरून टिपला. आणि असं वाटलं मला त्या क्षणाला की नाही कडे हे जी आपली धावपळ झाली हे निश्चित आपलं ह्याचं सार्थक झालं किंवा आपण हा सोहळा घेण्यासाठी सक्सेसफुल झालो. त्याचबरोबर आपल्याला जर सरांनी एक गोष्ट शिकवले आणि सरांच्या शिकवण्यातला तो प्रामाणिकपणा असेल किंवा सरांची जी धडपड होती, कारण लोकमान्य विद्यालय पानचिंचोली ही त्या काळामध्ये ग्रामीण भागातली एकच शाळा, जवळपासच्या 10-15 गावामध्ये शाळा उपलब्धच नव्हती. इकडून हासेगावचा एक गट यायचा, वाडीचा यायचा, तिकडून किनीथोट, भंगेवाडी, दगडवाडी, 18 गावातले विद्यार्थी चिंचोलीमध्ये येत होते. आणि जेव्हा दुपारी जेवणासाठी घंटी वाजायची तेव्हा प्रत्येक गावाचे गट वेगवेगळे, हासेगावचा गट इकडे वेगळाच, वाडीचा गट वेगळाच, सगळ्या गावाचे असे गोल रिंगण करून घरून आणलेल्या
मस्त डबे सोडायचे आणि तिथं पाण्याची सुविधा, पाण्याची टाकी, एक विलक्षण असं ते काळ होता. आणि पूर्ण झाडीनं आपली शाळा बंदिस्त होती. एंट्री फक्त समोरूनच होती किंवा आपल्या हॉस्टेलकडनंच यायला जायला. इथून कोण असं पळून सुद्धा जाऊ शकत नव्हता. आणि जर गेलास तर दुसऱ्या दिवशी पाटील सर छडी घेऊन राहायचेच. त्याच्यामुळे एक वेगळाच असा आगळा वेगळा काळ होऊन गेला होता तो. आणि आजही आठवतं की तुम्ही बघत असाल की आता मोठमोठ्या शाळा आहेत, मोठे मोठे बघतात कॉन्व्हेंट स्कूल आहेत, आपल्या देशी केंद्र नामांकित, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा इतकं दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही. एवढं दर्जेदार शिक्षण आपण घेतलं मित्रांनो. आपण बघा आपल्या बॅचमधले किती सर्वच म्हणायला हरकत नाही, कोण डॉक्टर आहेत, कोण इंजिनियर आहेत. चिद्रेवारचा मगाशीच फोन आला होता. चिद्रेवार आपला PWD मध्ये इंजिनियर आहे, परंतु मित्रा मी प्रशिक्षणाला आहे, मी येऊ शकत नाही. म्हणजे कोण इंजिनियर आहेत, कोण डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, पुण्याला औरंगाबादला मोठ्या मोठ्या व्यवसायामध्ये प्रगतशील आहेत, काही उद्योजक आहेत, काही प्रगतशील शेतकरी आहेत, तर काही राजकारणामध्ये सरपंच आहेत, सचिव आहेत, गट सचिव आहेत. म्हणजे प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी असे आपले स्टँड झालेली मुलं आहेत. मग हे कोणामुळं झालं तर हे आपल्यावर संस्कार घडवणाऱ्या सरांमुळं झालं. मित्रांनो, आपण यशस्वी होण्यामध्ये आपल्या सरांचा हा खूप मोठा वाटा आहे. मला एक शाळेतला एक प्रसंग आठवणीनं सांगा वाटतो की पठाण सर शिकवत होते बेडूक कापत असताना. आठवत आहे तुम्हाला मित्रांनो? मला सांगा कोणत्या शाळेमध्ये प्रत्यक्ष बेडकाला कापलेल्याचा प्रयोग घेतला जातो? आणि एवढंच काय, सरांनी समोर बेडूक कापून त्याला टाके घातले आणि तो बेडूक उड्या मारून पळू लागला. म्हणजे मला सांगा असे प्रयोग कुठे घेतले जातात? हे प्रयोग आम्हाला त्या काळात घेतले गेले, म्हणजे 1992. म्हणजे मला सांगा निश्चित आपलं शिक्षण प्रभावी आहे का नाही? त्याचबरोबर जेवळे सर तुम्हाला तर माहीतच आहे, ऑस्ट्रेलिया खंडातून कधी युरोप खंडात येऊ म्हणजे त्यांचा ॲरो कुठं निघल. पुन्हा वाटायचं जग किती छोटं आहे, डायरेक्ट खंडातून सेकंदात. म्हणजे त्या काळात ज्या गोष्टी घडल्या गेल्या, ते लॅब्राडोरचा प्रभाव, उष्ण गरम, ते मासेमारीन, ते आजही आमच्या मनामध्ये भिनलं गेलेलं आहे. त्याचबरोबर शेनकर सर, आपले जाधव सर यांची मराठी शिकवण्याची पद्धत, बरोबर काळे सर, मोरे सर, म्हणजे हे कधी न विसरणारे आयुष्यभरासाठी हे आपल्यावर संस्कार यांनी घडवलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचं इथं नाव घेणं मी माझी हे समजतो. त्याचबरोबर आपण बघतो की आजच्या या युगामध्ये खूप सर्च इंजिन आहेत. गुगल आहे, क्रोम आहे, फायरफॉक्स आहे, आणि ह्याच्यावर आपण कुठलीही माहिती टाकली की आपल्याला ती सेकंदात अवेलेबल होते. पण मित्रांनो, त्या काळामध्ये 1990च्या काळामध्ये हे सर म्हणजेच आपले सर्च इंजिन होते. कुठलीही गोष्ट आपण सरांना विचारू शकत होतो, सर हे कसं, हे ते कसं. आणि मला आणखी एक प्रसंग आवर्जून सांगा वाटतो. मी 10वीच्या वर्षामध्ये हॉस्टेलवर होतो. शिंदे सर होते, बहुतेक सर नाही आहेत आता हयामध्ये, शिंदे सर हॉस्टेलवर होतो. आणि त्या काळामध्ये हॉस्टेलवरची सुविधा आपली खूप सुंदर होती. लातूरवरून सुद्धा खूप विद्यार्थी आपल्या गावामध्ये शिकण्यासाठी येत होते. आणि तिथे जेवणाची पद्धत, सुविधा, स्वच्छता, पाणी, म्हणजे खूप छान असं हॉस्टेल त्या काळात चालवलं जात होतं. आणि गुणाजी घोडके एक विद्यार्थी नाही आला नाही तो बहुतेक, मग त्याचं माझं काहीतरी कुरकुरे झालं कशाबद्दल तर, आणि मी त्याला मारलं. मग त्याच्यानंतर सरांनी मला चांगली शिक्षा केली की तू त्याला एवढा मारलास म्हणून. परंतु माझं म्हणणंच ऐकून घेतलं नाही म्हणून मी रुसून सरावर बसलो, मला जेवायचंच नाही म्हणून. उशीर झाला, 8, 8:30 झाले. सर्व विद्यार्थी जेवून वर्गात गेले, परंतु त्यांचं लक्ष की मानकुसकर जेवायला आला नाही. तर सरांनी पुन्हा बोलवायला पाठवलं आणि त्यांनी जवळ बसवून मला जीव घातला. मला सांगा कोण करते हो या काळात सध्या? मग हे प्रसंग हे कधी हे न विसरलेले प्रसंग आहेत. म्हणून म्हणतोय मी, सरांनी जे आपल्याला ज्ञान दिलं, जे संस्कार दिले, ते आपल्याला आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी किंवा यशस्वी जीवन जगण्यासाठी खूप पुरेसे आहे. त्याचबरोबर आपले मुख्याध्यापक साहेब कुलकर्णी सरांची शिस्त तर सर्वांनाच माहीत आहे की त्यांच्या समोरून जायला सुद्धा भीती वाटत होती. म्हणजे आपण तर भीतच होतो, परंतु त्या काळात ते शिक्षकांची सुद्धा अशी शिस्त होती. एखाद्या सरांचा जर तास संपला, घंटी वाजली, तर दुसरे सर दरवाजात थांबलेले राहतात.
म्हणजे इतकं टाईमशीर आणि वक्तशीर वेळापत्रक होतं. परंतु आता कुठं बघायला मिळत नाही तसं कुठं. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सतीश. यानंतर सर्व मित्रांना